सो ही एक डायजेशन एड म्हणून डिश आपण म्हणू शकतो. सो डायजेशनमध्ये ॲड म्हणून तर सुरुवातीला घेतले आहेत पांढरे तीळ. तर पांढरे तीळ भाजण्याची प्रोसेस माझी चालू आहे. सफेद पांढरे तीळ. आता हे पांढरे तीळ छोटे छोटे दाणे असल्यामुळे खूप तडतडून असे वरवर उडतात किंवा भांड्याच्या बाहेर उडू शकतात. सो सतत आपल्याला ढवळत राहावे लागतात आणि एकदा सुरुवातीला गॅस तापवून घ्या व्यवस्थित. जी काय भांडं आहे, कढई आहे, पॅन आहे ते, आणि तापवून घेतल्यानंतर सतत तुम्हाला ते ढवळत राहायचं, स्टर करत राहायचं. आणि तापवून घेतल्यानंतर गॅस बंद केला तरी चालेल, कारण की बंद नाही केल्यामुळे ना दाणे सगळे भांड्याच्या बाहेर उडत होणार आहेत आणि खूप वेस्टेज होणार आहे. आता हे तीळ घेण्यामागचं कारण एक असं आहे की सगळ्यांना तुम्हाला ऐकून तर माहिती असेल, कॅल्शियमचा खूप चांगला स्रोत आहे, सोर्स आहे तीळ. थंडीमध्ये जनरली आपण तिळाची चिक्की, तिळाची वडी, तिळाचे लाडू वगैरे खातो शेंगदाण्याबरोबर ॲड वगैरे करून. इथे बघितलं मी आता माझा गॅस बंद करून टाकला. जे काय तापलेलं टेम्परेचर होतं त्याच्यावरच माझी प्रोसेस चालू होती. तीळ उत्तम कॅल्शियमचा सोर्स आहे. तीळ बियांपासून तेल काढण्याची प्रक्रिया पण होते. तर तिळाचं तेल वगैरे पण अवेलेबल असतं. ज्यांना काही सांध्यांचे जॉईंट्सचे दुखणे वगैरे असतील तर ते त्यांच्या खाण्यामध्ये पण ते तिळाचं तेल वापरू शकतात किंवा तिळासंबंधी ज्या काही वस्तू बनवून त्यांचं ते समावेश जेवणामध्ये करू शकतात. आणि सिसेमी सीड्स म्हणतात इंग्लिशमध्ये. तीळ आपण मराठीमध्ये वगैरे बोलतो. तेलबियांच्या कॅटेगरीमध्ये पण हे एक येतं. ढवळण्याची प्रोसेस म्हणजे सगळ्यात सुरूच आहे. थंडीमध्ये जनरली खातात कारण की बॉडीला एक वॉर्मथ देतं, ते उबदारपणा आणतं आणि थोडंसं वंगण म्हणून काम करतं. आपले जॉईंट जिथे ते जॉईंट्स आहेत, सांधे जोडलेले आहेत, तिथे थोडंसं कॅल्शियम मिळण्यासाठी ते खूप मदत करतं. थोडंसं मध्ये टेस्ट करून बघू शकता किती क्रिस्पी लागतं, किती क्रिस्पनेस त्याला आला आहे. मध्येच माझी तो टेस्ट कळल्यानंतर, क्रिस्पनेस कळल्यानंतर ती एक प्रोसेस थांबवली तरी चालेल. मी मध्ये बघत होते चाकून की व्यवस्थित क्रिस्पी लागतं आहे का, कुरकुरीत लागतं आहे का. त्या पॉईंटपर्यंत वाटत नव्हतं तोपर्यंत ते करू शकता. स्टर नाही करत राहिलो ना तर शक्यतो ते करपू शकतात. ती करपण्याची प्रोसेस आपल्याला होऊन द्यायची नाही आहे. म्हणून आता मला एकदा कळलं ते क्रिस्पी झाले आहेत. त्यांचा क्रिस्पनेस, कुरकुरीतपणा खूप छान आला आहे. त्यानंतर त्यांना मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. ते म्हणजे काढण्याची प्रोसेस सुरू आहे. जे काय भाजलेले, रोस्ट केलेले तीळ होते ते ह्या एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे. त्यानंतर साईडला पुढचा कंटेंट जो मी ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये तो आहे अजवाईन, ओवा, कॅरम सीड. अजवाईन मराठीमध्ये म्हणतात, अजवाईन हिंदीमध्ये म्हणतात, जनरली मराठीमध्ये पण ऐकिवात आहे. ओवा मराठीमध्ये म्हटलं जातं आणि कॅरम सीड एक मेकॅनिकल लोकल इंग्लिश नाव आहे. छोटे दाणे आहेत. आता ओव्याचं महत्त्व पण पचनामध्ये असं की गॅस रिलीज करायला, ब्लोटिंग वगैरे असेल तर रिलीज करायला खूप मदत करतं. कधी आपण खूप तेलकट, तुपकट, फ्राईड मसालेदार गोष्टी घेतो आणि त्याच्यामुळे खूप सारं फुगल्यासारखं वाटतं, अनइझी होतं, आपला श्वास वगैरे घुसमटल्यासारखं होतो. तर अशा वेळेला हे जे ओव्याचे दाणे आहेत ना खूप इफेक्टिव्ह ठरतात. हे करतानासुद्धा सेम अप्लाय केली आहे प्रोसेस. गॅस चालू आहे. गॅस एका पॉईंटला व्यवस्थित तापला असा वाटला त्यानंतर मग तो तुम्ही बंद करू शकता. लगेच ते फॉर्म करतो एक प्रकारचं, खूप सारा धूर होतो, ठसका वगैरे लागायला लागतो. तो एका पॉईंटला टेम्परेचर आलं असं व्यवस्थित वाटलं त्यानंतर तुमचा गॅस बंद करून घ्या. ढवळण्याची प्रोसेस अगेन जसं आपण तिळाच्या बाबतीत केली तिथे पण सेम प्रोसेस चालूच आहे. ढवळत राहायचं आहे आणि एका पॉईंटला तुम्हाला चव घेऊन बघितलं त्याचा क्रिस्पनेस व्यवस्थित वाटला, कुरकुरीत दाणे झाले असं वाटलं त्यानंतर मग तुम्ही ते काढून घेऊ शकता. तोपर्यंत ढवळण्याची प्रोसेस, स्टर करण्याची प्रोसेस चालूच राहील. ओवा हा जो घटक आहे तो पण एक गरम पदार्थांच्या घटकांमध्येच मोडला जातो.
प्रमाण अतिप्रमाणात नाही घेऊन चालणं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या थोड्याशा लिमिटेशनमध्ये कुठे ना कुठे कमी प्रमाणात घ्याव्या लागतील. आणखी काही लोकांना त्याची आपण म्हणतो की ॲलर्जी होऊ शकते किंवा काही लोकांना ते जास्त गरम वगैरे पडतं किंवा गरम मसाल्याच्या ज्या काही गोष्टी आहेत थोडासा सुरुवातीला घेताना एक लिमिटेशन ठेवा. तुमच्या बॉडी प्रकृतीला कसं ते जमतं आहे त्याप्रमाणे तुमचा कंटेंट थोडासा एक टीस्पूनपर्यंत 5 ग्रामपर्यंत साधारण दररोजच्या दैनंदिन आहारात किंवा जेवणानंतर पचन म्हणून ते आपण बडीशेप वगैरे खातो, सॉस खातो, मुखवास त्याप्रमाणे त्याचा समावेश करू शकता. हे जे प्रमाण म्हटलं ते सुरुवातीला 5 ग्राम इतकं आणि जर रुचत जमत असेल तर 1 to 2 टीस्पूनपर्यंत घेऊ शकता तुम्ही जेवणानंतर, दुपारच्या लंचनंतर आणि रात्रीच्या डिनरनंतर. आणि काय वाटलं तुम्हाला थोडंफार जर काही त्रास वाटतात तर मग अजून कमी करू शकता. त्रास शक्यतो वाटणार नाही जर हे 1 ग्राम प्रमाण तेच ठेवलं तर 5 ग्राम त्रास काही नाही होणार. व्यवस्थित चावून खाण्याची प्रक्रिया करायची जे काय आपण हे कंटेंट खाणार आहोत तेव्हा. आता ओवा माझा इथे भाजून झालेला आहे तो पण मी काढून घेते. आणि टेस्ट करून पाहिले मध्ये तर कुरकुरीतपणा आला, त्याला क्रिस्पनेसपणा सगळे ओव्याचे दाण्याचे पोतोडे करून मी काढून घेते. आता हे जे दोन्ही मिक्सर आपले रेडी आहेत ते आपण एकमेकांमध्ये त्यांचं मिक्सिंग करणार आहोत. पांढरे सफेद तीळ आणि ओवा हे मिक्सिंग केल्यानंतर थंड होईपर्यंत इमिजिएटली घालण्याची घाई करू नका. व्यवस्थित ते जे काय सारण मिक्सर आहे ते गार होऊ दे. तिथे गार झालं व्यवस्थित त्यानंतर तुम्ही त्याला काचेच्या बॉटल कंटेनरमध्ये बर्नीमध्ये बनवून ठेवू शकता. अति प्रमाणात बनवून ठेवू नका नाहीतर त्याला फंगल बुरशी होण्याची पण शक्यता असते. थोडे कंटेंट घ्या. हे 25 ग्रॅम 30 ग्रॅम घेतलं तर बाकी दुसरा कंटेंट आहे तो पण 25 ते 30 ग्रॅम सेम प्रमाणात घ्या. मिक्स करून घ्या. आणि जेव्हा कधी तुम्ही ह्याचं सोप चटपटे खाणार आहात जेवणानंतर पचनामध्ये तुमची व्यवस्थित बरीची भर मिळण्यासाठी व्यवस्थित चावून खाण्याची प्रक्रिया चालू ठेवायची हे लक्षात ठेवा. चावण्याची प्रक्रिया जर चालू नीट नाही ठेवली तर मग ते पचणार नाहीत. बेसिकली कन्सेप्ट काय आहे की तुमच्या दाताच्या प्रत्येक चावण्याबरोबर तुमच्या तोंडातून सलायवा सेक्रेट होते. ती सलायवा जी थुंकी आहे त्याच्यामध्ये पाचक रस आपले तयार होतात आणि ते पाचक रस आपण नकळतपणे गिळण्याची प्रक्रिया करतो. प्रत्येक त्याच्या चावण्याबरोबर ते पाचक रस थुंकी वाटे सलावा वाटे तयार होतात आणि त्याच्याबरोबर हे दाणे चावले जातात. त्याच्यात चांगला पचनामध्ये एक भर पडते. जेवढे नॅचरल पाचक रस सलायवामधून थुंकी वाटून जे अन्ननलिके वाटे पोटामध्ये स्त्रवतात तयार होऊन खाली जातात त्यामध्ये आपलं जे काही अन्नपचन आहे ते नीट होणार आहे. तर हे मिक्सर बघतात फायनल रेडी झालेलं आहे. तुम्हाला मी जे दाखवते आहे ते कुरकुरीत छान चवदार लागतं. तर आधी तुम्ही त्याचा वापर तुमच्या जेवणानंतर दोन्ही जेवणांच्या नंतर 5 ते 10 ग्राम नेहमी करू शकता.